नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज या ठिकाणी आपण मस्त चमचमीत असं मूग डाळीचा आपण इथं डाळ कांदा पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप चमचमीत असा झालेला आहे। तुम्ही हा डाळ कांदा कैरी किंवा मस्त असा शेतातला कांदा जर असेल ना, मस्त कांदा फोडून तोंडी लावण्यासाठी तुम्ही कैरी कांद्याचा वापर करू शकता। चला आता उशीर न लावता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। खूप छान असा हा डाळ कांदा मी बनवलेला आहे। यासाठी मी अर्धी वाटी इथं मूग डाळ घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता ही मूग डाळ आपल्याला 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। अशी कोरडी करून घ्यायची आहे, कारण त्याला पॉलिश केलेलं असतं ना, हेल्थसाठी चांगलं नसतं। त्यासाठी आपल्याला ही मूग डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे आणि नंतर आपल्याला ही भिजत ठेवायची आहे 5 मिनिट। आता ही साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण काय करू, कांदा कापायला सुरुवात करू। मूग डाळ व्यवस्थित अशी भिजत आहे पाण्यामध्ये, तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। मी एक मोठ्या आकाराचा असा कांदा घेतलेला आहे। या कांद्याचं सालपट आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बारीक असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जसं भेळ वगैरे करतो ना, त्यासाठी जसा कांदा लागतो ना, तसा आपण मीडियम पद्धतीचा कांदा कट करायला घ्यायचा आहे। कांद्याने खूप छान अशी या डाळ कांद्याला चव येते। आपण तूर डाळीचा तसेच हरभऱ्याच्या डाळीचा आपण डाळ कांदा यापूर्वी पाहिलेला आहे, परंतु आज आपण या ठिकाणी मूग डाळीचा मस्त चमचमीत जिभेची चव वाढवणारा असा डाळ कांदा पाहणार आहोत। आता आपला कांदा चिरून होत आहे। हे बघा, आपला कांदा चिरून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला मस्त अशी कोथिंबीर स्वच्छ नीट करून धुवून कोरडी करून नंतर आपल्याला कट करायला घ्यायची आहे। एकदम बारीक अशी कट करायची आहे। निबर असेल तर त्याच्या कांड्या आहेत ते तुम्ही काढून टाका। आता कोथिंबीर नीट करून झालेली आहे आणि मूग डाळ ही तोपर्यंत भिजत आहे। मूग डाळीतलं पाणी मी काढून आणि अशीच 2 मिनिटं ठेवणार आहे कोरडी होईपर्यंत। आणि त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला तेल टाकायचं आहे। आता मी इथं 1 चमचा तेल वापरत आहे। आता तेल गरम झालं की आपण फोडणीची तयारी करू लगेचच। तेल गरम झालं की सुरुवातीला तेलामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की आपल्याला नंतर जिरी टाकायची आहे। त्यानंतर जो कट केलेला जो कांदा आहे, जो बारीक असा चिरून घेतलेला होता, तो कांदा तेलामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि उलटाण्याने व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हळद जी आहे ना, ती कांद्याला व्यवस्थित अशी लागली जाईल। त्याच्यामुळे खूप खमंग अशी भाजी होते। प्रत्येक भाजीत ही हळद वापरलीच पाहिजे। हळदीचे खूप औषधी गुणधर्म आहेत। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला या चिरलेल्या कांद्यामध्ये टाकलेली आहे। अजून थोडी राहिली होती ती पण टाकलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। जेणेकरून कांदा करपणार नाही ना, याची काळजी घ्यायची। जास्त कांदा करपवायचा नाही, कारण या डाळ कांद्याचा वास छान येत नाही। त्यानंतर मी इथं खोबरं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे। ती मी पेस्ट अगोदरच करून ठेवते, कारण काय होतं, भाज्या करायला उशीर लागतो ना, त्याच्यासाठी मी ती पेस्ट अगोदरच करून ठेवली आहे। खूप छान असा लसणाचा वास येतो, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये लसूण जास्त वापरला आहे आणि खोबरं कमी वापरलं आहे। त्यानंतर काळं तिखट मी अर्धा चमचा टाकला आहे। खूप झणझणीत असेल तर तुम्ही कमी टाका आणि झणझणीत नसेल तर 2-3 चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। मसाल्याचा खूप खमंग असा या काळ्या तिखटाचा मसाला मिक्स केल्यानंतर वास येतो, कारण या काळ्या तिखटामध्ये मसाले वापरलेले असतात ना, त्यामुळे खूप छान वास येतो। त्यानंतर लाल मिरची पावडर इथं वापरलेली आहे तरी येण्यासाठी, म्हणजे लालसर दिसण्यासाठी। आणि ही लाल मिरची पावडर पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर भिजत ठेवलेला आणि त्यानंतर कोरडा असा 2 मिनिटं ठेवलेला मूग डाळ होती एका वाटीमधली, ती मूग डाळ आता मी इथं टाकलेली आहे आणि ही मूग डाळ पण आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तव्यामध्ये, ह्या कढईमध्ये। थोडंसं कढईला चिकटलेला आहे मसाला, तो आपल्याला उलटाण्याच्या साहाय्याने काढायचा आहे।
अजून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरीमुळे खूप छान अशी चव या डाळ कांद्याला येते. आणि उलटाण्याने व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. खूप खमंग असं या मूग डाळीचा वास सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. कढईला चिकटणार नाही डाळ याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मी इथं अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे. जर तुम्ही 1 वाटी मूग डाळ घेतलं तर तुम्ही 1 चमचा मीठ टाकू शकता, परंतु मी इथं अर्धी वाटी मूग डाळ घेतली होती त्यामुळे अर्धा चमचा. आता प्रत्येकाच्या चमच्यावर डिपेंड करतं. तुम्ही मोठा असेल तर थोडं कमी मीठ टाका आणि जर चमचा जर लहान असेल तर थोडं मीठ वाढवा. त्यानंतर मी इथं पाणी टाकलेलं आहे. मूग डाळ भिजेल एवढंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि हे पाणी पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे. आटल्यामुळे खूप छान अशी चव या डाळ कांद्याला येते. आणि कांदा जेवढा भरपूर वापरता येईल ना तेवढा वापरायचा. मी इथे शेंगदाण्याचा 1 चमचा कूट टाकलेला आहे. अगोदर शेंगदाणे मी भाजून घेते आणि एका काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेवते. आणि जी भाजी करणार आहे ना त्याला मी आपल्या ॲडजस्टनुसार मी ते शेंगदाण्याचा कूट आहे ते वापरत असते. जर प्रत्येक भाजीला जर वेगळा कूट केला तर काय होतं, वेळ जास्त होतो. वेळ वाचण्यासाठी मी अगोदरच मी इथं करून ठेवते. आता भाजी उकळलेली आहे. खूप छान असा खमंग वास सुटलेला आहे. अजून 5 मिनटं गॅस चालू करून नंतर दाखवते तुम्हाला. पाणी आटल्यानंतर अशा पद्धतीची मूग डाळीचा डाळ कांदा दिसतो आहे. खूप खमंग असा वास या मूग डाळीच्या डाळ कांद्याचा सुटला आहे. तुम्हाला एका वाटीमध्ये मी काढून दाखवते. हे बघा, खूप छान अशा आपल्या ह्या मूग डाळीचा डाळ कांदा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीचा डाळ कांदा बनवा. हा डाळ कांदा तुम्ही भाकरी, चपाती तसेच तोंडी लावायला साईडला तुम्ही कांदा आणि कैरीसुद्धा वापरू शकता. हवं तर कैरीची चटणी पण बनवू शकता तुम्ही. आणि कांदा मस्त असं फोडायचा किंवा चाकूने कट करायचा आणि तोंडी लावायचा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब